Welcome back in our YouTube channel Moral English Guru. In this video, we are going to learn icebreakers from 3.1 summary writing from section 3 of 12th English. So let's begin. पहिली ॲक्टिव्हिटी आहे डिस्कस इन पेअर्स अँड गेस द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग. या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे. टू समराइज मीन्स म्हणजे समराइज करणे म्हणजे नेमकं काय. तर ऑप्शन आहेत पुट इन्फॉर्मेशन इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे जी माहिती दिलेली आहे ती कालानुक्रमे लावणे. टू रिकॅपिच्युलेट द मेन पॉईंट्स इन सिलेक्शन किंवा जे काही मेन पॉईंट्स आहे त्याला रिकॅपिच्युलेट करणे, सारांश रूपात त्याचं लेखन करणे. सी आहे टू इंट्रोड्यूस न्यू इन्फॉर्मेशन, नवीन इन्फॉर्मेशन त्यामध्ये अंतर्भूत करणे. आणि चौथं आहे टू राईट वन्स ओपिनियन अबाउट सिलेक्शन. आणि जे काही सिलेक्शन आहे, जो काही पॅरेग्राफ आहे, जे काही आपल्याला समराईज करायचं आहे त्यामध्ये आपलं स्वतःचं मत, स्वतःचं ओपिनियन मांडणे. तर या प्रश्नाचं उत्तर राहील टू समराईज मीन्स बी टू कॅपिच्युलेट द मेन पॉईंट्स इन सिलेक्शन म्हणजे जे काही पॉईंट्स आहे त्या पॉईंटचं सारांश रूपाने लेखन करणे. सेकंड आहे द टाईप ऑफ समरी दॅट कन्सिस्ट ऑफ अ पॅरेग्राफ टू एक्सप्रेस द मेन आयडिया इज. समरीचा एक प्रकार ज्यामध्ये एखादा पॅरेग्राफ आपल्याला एक्सप्रेस करावा लागतो त्या मेन आयडियासह. तर त्याला काय म्हणतात. आउटलाईन म्हणजे रूपरेषा, रिपोर्ट अहवाल लेखन, की सिनॉप्सिस, सिनॉप्सिस म्हणजे सुद्धा एक सारांश लेखन, किंवा रिटर्न समरी. असे 4 ऑप्शन आहे. तर याचा पर्याय आहे चौथा डी रिटर्न समरी. म्हणजे एखाद्या पॅरेग्राफचं समराईज करणे, त्याची समरी लिहिणे आणि त्याचे मेन आयडिया, त्याचे मेन पॉईंटसह त्याची समरी लिहिणे यालाच म्हटलेलं आहे रिटर्न समरी. पुढची ॲक्टिव्हिटी देर आर व्हेरियस वेज ऑफ इनकॉर्पोरेटिंग अदर रायटर्स वर्क इन टू युअर ओन रायटिंग. दे डिफर अकॉर्डिंग टू क्लोजनेस ऑफ युअर रायटिंग टू द सोर्स रायटिंग. मॅच द वे ऑफ रायटिंग इन ब्रीफ गिवन इन कॉलम ए विथ देअर डिस्क्रिप्शन्स इन कॉलम बी. या ठिकाणी आपल्याला रायटिंगचे विविध प्रकार दिलेले आहे ज्यामध्ये आपण समरायझिंग करतो, पॅराफ्रेझिंग करतो, प्रेसिज रायटिंग करतो, कोटिंग करतो, एडिटिंग करतो किंवा गेस्ट रायटिंग करतो. तर समरायझिंग, पॅराफ्रेझिंग, प्रेसिज रायटिंग, कोटिंग, एडिटिंग आणि गेस्ट रायटिंग म्हणजे नेमकं काय. तर कॉलम एमध्ये आपल्याला वेज ऑफ रायटिंग दिलेले आहे आणि कॉलम बीमध्ये आपल्याला त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर आपल्याला कॉलम ए आणि कॉलम बी यांचं मॅचिंग करायचं आहे. पहिलं पाहूया समरायझिंग. तर समरायझिंगचा अर्थ होतो समरायझिंग इज डिफाईन्ड ॲज टेकिंग अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अँड क्रिएटिंग अ कंडेन्स व्हर्जन दॅट कवर्स द मेन आयडियाज ऑर मेन पॉईंट्स. आणि म्हणून यामधून पहिला मॅचिंग होईल समरायझिंग म्हणजे इट इन्क्ल्यूड्स मेन आयडियाज इन टू वन्स ओन वर्ड्स. तर समरायझिंग म्हणजे काय. तर एखादा पाठ्यांश आपल्याला समराईज करताना त्यामधल्या ज्या मेन आयडियाज असतात त्या आपल्याला स्वतःच्या शब्दामध्ये वर्डिंग करावं लागतं, लिहावं लागतं. तर पहिल्याला मॅचिंग होईल ई. दुसरा आहे पॅराफ्रेज. पॅराफ्रेजचा अर्थ होतो अ रिवर्डिंग ऑफ समथिंग रिटन ऑर स्पोकन बाय समवन एल्स. Express the meaning of the writer or speaker or something written or spoken using different words especially to achieve greater clarity. तर पॅराफ्रेजचा अर्थ होतो की जे काही आपल्याला सारांश रूपात लेखन करायचं आहे तर त्यामध्ये आपण रिवर्डिंग करू शकतो. एखाद्यानं जे लिहिलेलं मॅटर आहे तर त्या मटेरियलला आपण आपल्या शब्दामध्ये लिहू शकतो, रिवर्डिंग करू शकतो. आणि हे करत असताना आपला उद्देश हाच असतो की क्लॅरिटी किंवा त्याचं सिग्निफिकन्स हे वाढलं पाहिजे आणि म्हणून ही जोडी लागेल यासोबत. इट मस्ट बी आयडेंटिकल टू द ओरिजिनल अँड मॅच द डॉक्युमेंट वर्ड बाय वर्ड. म्हणजे हे जे आपण पॅराफ्रेझिंग करणार आहोत तर ज्या पॅरेग्राफचं आपण पॅराफ्रेझिंग करणार आहोत तो पॅरेग्राफ त्यामधले वर्डिंग जवळजवळ सारखेच असले पाहिजे. त्या वर्ड्सला आपण पर्यायी वर्ड्स देऊ शकतो परंतु ते ओरिजिनल वर्क आणि आपण केलेलं ट्रान्सलेशन हे आयडेंटिकल असलं पाहिजे, सारखं असलं पाहिजे. तिसरं आहे प्रेसिज रायटिंग. प्रेसिज रायटिंग इज ॲन एक्झरसाइज इन कॉम्प्रेशन म्हणजे एखादा पाठ्यांश, एखादा पॅरेग्राफ आपल्याला कॉम्प्रेस करावा लागतो. अ प्रेसिज शुड गिव्ह ऑल इसेन्शियल पॉईंट्स सो दॅट एनीवन रीडिंग इट विल बी एबल टू अंडरस्टँड द आयडिया एक्सप्रेस इन द ओरिजिनल पॅसेज. नोट
दॅट प्रेसिज रायटिंग इज डिफरंट फ्रॉम पॅराफ्रेझिंग. ज्या पद्धतीने पॅराफ्रेझिंगमध्ये आपल्याला त्या पॅराग्राफचं आपल्याला ट्रान्सलेशन करावं लागतं, काय आपण आपले स्वतःचे वर्डिंग्स वापरू शकतो, तर तशा प्रकारचं प्रेसिज रायटिंगमध्ये नसते. जो पॅसेज आपल्याला दिला असतो त्याला आपल्याला शॉर्ट करावा लागतो, म्हणून याला मॅचिंग होईल डी. इट इन्क्ल्यूड्स टेकिंग ब्रॉडर सेगमेंट ऑफ द सोर्स अँड कंडेन्सिंग इट स्लाइटली. म्हणजे जो काही ब्रॉडर सेगमेंट आहे त्याला कंडेन्स केलं जातं, शॉर्ट केलं जातं. नंतर आहे कोटिंग. कोटिंग म्हणजे टेकिंग द एक्झॅक्ट वर्ड्स फ्रॉम अन ओरिजिनल सोर्स. कोटिंग इन्व्हॉल्व्स टोटल कॉपिंग ऑफ द टेक्स्ट व्हाईल पॅराफ्रेझिंग इन्व्हॉल्व्स रायटिंग आयडियाज इन युअर ओन वर्ड्स. Quoting is kept within the quotation marks while paraphrasing doesn't involve the use of quotes. तर कोटिंगमध्ये जनरली आपण बघतो की काही लेखकांचे, पोएटचे जे काही कोटेशन्स असतात ते आपण इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये आपण बघतो, तर ते जशीच्या तशी या कोटिंगमध्ये घ्यावे लागतात. म्हणून हे मॅचिंग होईल ए सोबत. इट इन्क्ल्यूड्स नॉट जस्ट द मेन आयडिया बट एव्हरी डिटेल एक्सप्रेस्ड क्लिअरली अँड टू द पॉईंट. म्हणजे जे काही एक्सप्रेस केलेलं आहे ते क्लिअरली जसंच्या तसं आपल्याला कोटिंगमध्ये घ्यावं लागतं. त्यानंतर आहे एडिटिंग. एडिटिंग रायटिंग इज अ प्रोसेस इन व्हिच अ रायटर ऑर एडिटर strives to improve a draft by correcting errors and making words and sentences clear, more precise and as effective as possible. तर एडिटिंगच्या माध्यमातून जो काही लेसन आहे, जो काही पॅराग्राफ आहे त्याला एडिट करून त्यामध्ये करेक्शन्स करून त्या पॅराग्राफला आपल्याला करेक्ट केलं जातं, त्या पॅराग्राफला आपल्याला कंडेन्स केलं जातं आणि व्यवस्थित ऑर्गनाईजसुद्धा केलं जातं. म्हणून एडिटिंगची मॅच होईल बी. It includes selection of proper lines from the given text for correction, condensation म्हणजे त्याला शॉर्ट करणे आणि ऑर्गनायझेशन म्हणजे त्याला जर काही सेंटेन्सेस अस्ताव्यस्त झाले असतील तर त्यांना व्यवस्थित जोडून ठेवणे. तर हे आहे एडिटिंग. त्यानंतर पुढचं आहे जिस्ट रायटिंग. इट इज ॲन इसेन्स ऑफ अ स्पीच ऑर टेक्स्ट. इट इज लाईक अ सेंट्रल आयडिया ऑफ अ लॉंग टॉपिक इन अ शॉर्ट लेंथ. जिस्ट रायटिंगचा अर्थ असतो की एखादा टॉपिक त्याची सेंट्रल आयडिया घेऊन त्याला शॉर्टन करणे, शॉर्ट लेंथमध्ये लिहिणे आणि म्हणून हे मॅच होईल सीला. इट इन्क्ल्यूड्स द मोस्ट इसेन्शियल पार्ट ऑर द क्रक्स ऑफ द मॅटर. जे काही त्या मॅटरचं क्रक्स असतं, सार असतो, जे काही इम्पॉर्टंट मॅटर असतं तर ते घेऊन त्याला शॉर्ट बनवणे, यालाच म्हणतात जिस्ट रायटिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी फ्रॉम 3.1 समरी रायटिंग. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य करा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. वर्ग 10वा आणि वर्ग 12वीचा बराचसा सिलेबस कंप्लीट करण्यात आलेला आहे आणि त्याचे सर्व व्हिडिओज मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलवर उपलब्ध आहे आणि त्याची लिंकसुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु. थँक्यू.